नमस्कार शेतकरी मित्रांनो धनलक्ष्मी कृषी केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी आहे अशोक धर्मे। शेतकरी मित्रांनो, सध्या सोयाबीन पेरणीची लगबग चालू आहे। बऱ्यापैकी शेतकरी बंधू सोयाबीन पेरणी करत आहेत। तर आज आपण सोयाबीन पेरल्यानंतर बऱ्याच कंपनीचे सोयाबीन पेरल्या लगेच सोयाबीन उगवणीपूर्वीचे म्हणजे तण उगवणीपूर्वीचे तणनाशक म्हणजे अंडेनाशक बऱ्यापैकी मार्केटमध्ये आहेत। अशाच तुम्हाला एक निवडक ब्रँड बद्दल तुम्हाला थोडक्यात सांगणार आहेत। सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो, हे आहे कोर्टिवा कंपनीचं स्ट्रॉंग आर्म। हे मार्केटमध्ये खूप मोठा ब्रँड आहे। हे बऱ्यापैकी शेतकरी बंधू याचा वापर करत आहेत। हे आपण सोयाबीन पेरल्या लगेच आपण याचा पाठीमागे लगेच आपण तणनाशक म्हणून वापर करू शकता। याच्यामध्ये आहे डायक्लोसुलियम 84%। हे बऱ्याच कंपनीचं मार्केटमध्ये अवेलेबल आहे। हे आहे कोर्टिवाचं, तसंच हे आहे टाटाचं मार्क, तसंच अजून एक ब्रँड आहे बघा मिलस्ट्रॉंग, मेगमनीचं मिलस्ट्रॉंग। असे बऱ्याच कंपनीचं मार्केटमध्ये आहे। जे स्वस्त व चांगल्या कंपनीचं आहे असं आपण यूज करा। असं नाही की तुम्ही एक ठराविकच ब्रँड घ्यावा तेच वापरावा, असं तुम्ही मार्केटमध्ये कुठल्याही कंपनीचं घेऊ शकतात, बिंदास घेऊ शकतात। त्याच्यानंतर दुसरा एक ब्रँड आहे सुमोटोमो कंपनीचं सुमी मॅक्स। हे आपण सोयाबीन पेरली की लगेच पाठीमागे ह्याचाही वापर आपण करू शकतो। याचा सविस्तर तुम्हाला डोस सांगणार आहे मी। स्ट्रॉंग आर्म आपण एका 12.5 ग्रामच्या पुडीमध्ये स्ट्रॉंग आर्म असो, मिल स्ट्रॉंग असो या मार्क असो, एका 12.5 ग्रामच्या पुडीमध्ये 6 पंप करायचे आहेत 15 लिटरचे, म्हणजे एकरी 75 लिटर पाणी म्हणजे 6 पंप एकरी पडले पाहिजेत। व्यवस्थित फवारणी करायची आहे, काही गडबडीने फवारणी करायची नाही, जेणेकरून तुम्ही जे तण उगवणार आहे आपलं ते जवळपास फार कमी प्रमाणात उगवल। त्यामुळे तुम्हाला शेतीची आंतरमशागत करायला कुठलीही अडचण येणार नाही। त्यामुळे तुम्ही हे वापरू शकता। हे सुमी मॅक्स तुम्ही 15 लिटर पंपाला 15 ml वापरू शकता। हे लिक्विड स्वरूपात आहे। हे 100 ml पॅकिंगमध्ये आहे। याचा वापर आपण 1 लिटर पाण्यामध्ये 1 ml असं वापरू शकतो, म्हणजे 15 लिटरला 15 ml वापरायचं आहे। त्याच्यानंतर हे आहे टाटा पनीडा ग्रँडी। याच्यामध्ये पेंडामिथाइल 38.7% आहे। ह्याचाही आपण वापर करू शकता। हे कपाशीमध्ये चालतं, सोयाबीनमध्ये चालतं। कपाशी लागवड केली की लगेच पाठीमागं फवारायचं, सोयाबीन पेरली की लगेच पाठीमागं फवारायचं। याचा डोस आहे 15 लिटर पंपाला 100 ml। ह्या पद्धतीने याचा वापर करू शकतो। त्याच्यानंतर दुसरा एक ब्रँड आहे केमली कंपनीचं पेंडीलॉक नावाचं। हे पण पेंडामिथाइल आहे। ह्याचाही आपण वापर अंडेनाशक म्हणून करू शकतो। याचाही वापर 15 लिटर पंपाला 100 ml आहे। असे 1-2-3 ब्रँड आहेत मार्केटमध्ये, बऱ्याच कंपनीचे आहेत, तेही आपण यूज करू शकता। असं नाही की हे व्हिडिओमध्ये दाखवलं म्हणून ह्याचाच वापर करा। मार्केटमध्ये जेही तुम्हाला योग्य वाटेल, स्वस्त वाटेल, कुठलाही ब्रँड निवडा, कुठलीही कंपनी निवडा, फक्त मधला घटक महत्वाचा आहे। बस फक्त कंपनी ब्रँडेड निवडा, चांगली निवडा, कुठलाही वापरा। जर शेतकरी मित्रांनो सोयाबीन पेरताय, शेतीची मशागत राहिली, तण उगवले पण सोयाबीन पेरायची आणि शेतीची मशागत करू शकत नाहीत पण तण उगवले, अशा वेळेस जर तुम्ही या सर्व ब्रँड सोबत जर आपण अतुल कंपनीचं सायडस 15 लिटर पंपाला 50 ते 60 ml वापरलं ह्या ब्रँड सोबत, तर तुम्हाला उगवलेल्या तणांपासून सुद्धा चांगल्या पद्धतीने कंट्रोल मिळतील। हे तर आहेच, हे तण उगू देणार नाहीत, पण हा उगवलेला तणांना सुद्धा चांगल्या पद्धतीने नष्ट करील। त्यामुळे तुम्हाला खर्च कमी व उत्पन्न चांगलं मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, एक वेळेस ट्राय करून बघा, नक्कीच रिझल्ट चांगले येतील। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।